नमस्कार, मी नाना पाटेकर. हा यार जे प्रसाद काहीतरी कोण. अच्छा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. भारतचा गुरुवार, तारीखाची 27 नोव्हेंबर 2025. नाही म्हणजे बोलता बोलता मंथेंड कसे होऊन गेला कळत नाही ना यार. पण आनंदाची बातमी ही आहे की येत्या 4-5 दिवसात आपल्याकडे सॅलरी क्रेडिट होऊ शकते ना यार. पण एनिवेज, घड्याळात वाजलेत 8. तसाला करूयात शोची सुरुवात. माय टॉप 3. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर T20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. म्हणजे 15 फेब्रुवारीला होणार भारत पाकिस्तानची मॅच. माय टॉप 3. त्यासोबतच एका सर्वेतून असं लक्षात आलंय की कार आणि मोबाईल फोन सारख्या गोष्टींवर जास्त पैसे खर्च करतायत भारतीय. माय टॉप 3. आणि त्यासोबतच जर बोलायचं म्हटलं तर तब्बल 3 दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने काल जरा कमबॅक दाखवलेला आहे. माय टॉप 3. येस, याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गोष्टींवर गप्पा मारायच्या. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. व्हेरी गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. नाही म्हणजे गेल्या 3 दिवसात मार्केटने इन्व्हेस्टर लोकांना जाम टेन्शन दिलं होतं. पण कालच्या दिवशी जो काय त्यांनी आनंद सेलिब्रेट केलेला आहे, नाही म्हणजे जवळपास 5 महिन्याचा जी काय सगळ्यात मोठी वाढ आहे ती काल तुम्ही मार्केटमध्ये बघितलेली आहे. म्हणजे एकंदरीत बोलायचं म्हटलं, सेन्सेक्स 1022 अंकांनी वाढला, जाऊन पोहोचलाय 85,609 रुपयांवर. आणि याचं कारण जर बोलायचं म्हटलं तर एक्सपर्ट सांगतात 2 कारणं आहेत. म्हणजे अमेरिकेत पुढच्या महिन्यात जे काय व्याजदर कमी होणार आहे त्याची शक्यता, आणि त्यासोबतच विदेशी गुंतवणूकदारांचं बाजारात झालेलं पुनरागमन. सो हे 2 कारणं एक्सपर्ट सांगतात. बट तुमचं काही मत असेल ते माझ्यापर्यंत कळवा. येस, RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. बोलूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. व्हेरी गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, सुप्रभात. वेलकम बॅक. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला बोलूयात पुढच्या अपडेटकडे. आणि पुढची अपडेट ही अत्यंत महत्वाची आहे. नाही म्हणजे एक वेळेस परीक्षेचा रिझल्ट बाजूला असतो, आणखीन काय काय असतील ते बाजूला, पण ही अपडेट म्हणजे जीवा भावाचा गोष्ट होऊन गेला भारतामध्ये. अहो, क्रिकेट बद्दल बोलतोय. T20 विश्वचषक 2026चं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. म्हणजे आमच्या ऑफिसमध्येच 80% क्राऊड जो आहे तो क्रिकेट लवर आहे. म्हणजे ज्या दिवशी मॅच असते त्यावेळेस बाकी सगळं काम थोडंसं बाजूला होतं, आणि मग ते मॅचचं स्कोअर वगैरे काय तो डिस्कशन असतं. तुमच्याकडे असेल ना डेफिनेटली. सो येत्या 7 फेब्रुवारीपासून हा T20 विश्वचषक सुरू होणार आहे, जो की भारत आणि श्रीलंकात खेळवला जाणार आहे. त्यामध्ये पहिली जी काय आहे मॅच ती 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध होईल भारताची. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मॅच म्हणजे भारत पाकिस्तान मॅच जी असणार आहे 15 फेब्रुवारीला. सो चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. याच्याबद्दल जास्त बोलण्यात काही पॉईंट नाही, कारण की बच्चे को इंटरेस्ट तो मालूम तो होगा हीच. आपलं काम आहे फक्त तुम्हाला अपडेट करून देणं. वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. व्हेरी गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. आणि आता घंटा संपायची वेळ झाली आहे हे सुद्धा माझं लक्ष आहे. म्हणजे 9 वाजायला काही मिनिटं बाकी आहेत. बट जाण्याआधी रोजप्रमाणे तुम्हाला पुढची अपडेट सुद्धा देऊन जातोय. म्हणजे आता काय झालंय, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सर्वेक्षण अहवालातून असं लक्षात आलंय की भारतीय कार आणि मोबाईल फोन सारख्या गोष्टींवर जास्त पैसे खर्च करतायत. आणि हे फक्त श्रीमंत वर्गातच नाही तर कमी उत्पन्न गटातल्या 40% कुटुंबांमध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे. एकंदरीत जर बोलायचं म्हटलं तर माझं ऑब्झर्वेशन असं म्हणतं की आजकाल आपण जे काय रेसमध्ये लागलेलो आहे. याने कार घेतली, मी पण घेणार. त्यांनी हा फोन घेतला, मग मी याच्यापेक्षा भारी घेणार. कुठे ना कुठे स्टेट ऑफ सिम्बल आणि ह्या गोष्टींमध्ये आपण लागून गेलेलो आहे. तर माझं एक पर्सनल मत आहे, जर गरज असेल तरच आपण यात गुंतवलं पाहिजे. गरज नसेल तर आपण पैसे सेफ ठेवूयात ना, त्यात पण एक वेगळा आनंद असतो यार आपला. आता माझे घरचे ऐकत असतील तर म्हणत असतील, लोका सांगे ज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. नाही, बट मी सुरुवात करणार आहे. आणि जर तुम्हालाही माझ्यासारखी सवय असेल तर तुम्ही सुद्धा सुरुवात करा पैसे सेव्ह करण्याची. गरज नसेल तर खर्च करू नका. जास्त ज्ञान दिलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण आता मी इथून निघतोय. भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता विथ पेपरवाला घंटा ऑन माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, हॅव अ नाइस डे. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा यार जे प्रसाद काहीतरी कोण. अच्छा.